श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. एका छोट्याशा दिव्याने एका मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलते. लोकांनी त्याची थट्टा केली, त्याला कमी लेखलं, पण त्याने कधीच हार मानली नाही. आणि जे पुढे झालं ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी प्रेरणादायी कथा सांगणार आहे जी तुमच्यात जिद्द आणि मेहनतीची आग पेटवेल. या कथेमध्ये एका मुलाच्या जीवनाचा खडतर प्रवास सांगितलेला आहे. कथा खूप सुंदर आहे. तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. चला तर मग आता कथेला सुरुवात करूया. एका छोट्याशा गावात रोशन नावाचा एक मुलगा राहत होता. त्याची घरची आर्थिक परिस्थिती खूप गरिबीची होती. त्याचे घरातील दिवस काटकसरीने कसेबसे जात होते. त्याची फॅमिली खूप मोठी होती आणि रोशन हा सर्वात मोठा मुलगा होता. रोशनचं एक मोठं स्वप्न होतं, शिकून खूप खूप मोठं होण्याचं. पण घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्याला काय करायचे कळत नव्हतं. त्याला जाणवत होतं आपण शिकून खूप मोठं व्हायचं आहे आणि घरची परिस्थिती सुधारायची आहे. मग एके दिवशी त्याने ठरविले की काही दिवस झाले तरी आपण अभ्यास करून मोठे व्हायचे. त्याप्रमाणे त्याने अभ्यास करायला सुरुवात केली. दिवसभर छोटी छोटी कामे करून रात्री अंधाराच्या वेळी तो अभ्यास करत असे. जिथे तो अभ्यास करायचा तिथे फक्त अंधार असायचा. पण रोशन हार मानणाऱ्यापैकी नव्हता. तो रोज एक छोटासा तेलाचा दिवा लावून अभ्यास करायचा. एके दिवशी त्याचे मित्र त्याला म्हणाले, "अरे, एवढ्या छोट्या दिव्याने काय होणार? तू कधीच काही मोठं करू शकत नाहीस." हे ऐकून रोशन थोडा दुःखी झाला, पण त्याने स्वतःला सावरलं. तो मनात म्हणाला, "दिवा छोटा असला तरी तो अंधाराशी लढतोय, मी पण लढणार." त्या दिवसापासून रोशनने अजून जास्त मेहनत घ्यायला सुरुवात केली. थंडी असो, पाऊस असो, तो कधीच थांबला नाही. ते पाहून लोक हसत राहिले, पण तो अभ्यास करत राहिला. अनेक वर्षे गेली आणि एक दिवस तोच रोशन मोठा अधिकारी बनला. जे लोक त्याला चिडवत होते तेच लोक आता त्याचा अभिमान बाळगू लागले. शेवटी रोशनने सिद्ध केलं, परिस्थिती नाही तर तुमची मेहनत आणि जिद्द तुमचं भविष्य ठरवते. मंडळी, आपल्याला या कथेतून बोध मिळतो. जर तुमच्याकडे काहीच नाही असं वाटत असेल तर लक्षात ठेवा, छोटा दिवा देखील अंधार दूर करू शकतो. छोटी सुरुवात देखील मोठं यश देऊ शकते. फक्त हार मानू नका. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्यासोबत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.